Hello, students. Welcome to the third lecture on topic number one. Now, the topic today we are going to study is appropriate size of lettering and numericals for title, subtitle, notes and dimensions. आज आपण सीटवरती कुठल्या साईजमध्ये लेटरिंग आणि अंक हे टायटलसाठी सबटायटल, नोट्स आणि डायमेन्शन्स. टायटल म्हणजे सीटचा टायटल, सबटायटल म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन. नोट्स ह्या तुमच्या शीटमध्ये येतील. दे आर रिलेटेड विथ कन्स्ट्रक्शन notes, and last one is dimensions. So it is very important in drawing, it should be clean, uniform and rapid to write. All letters should be capital and must have standard shape as shown in figure. हे या पद्धतीनं आपल्याला लेटरिंग करायचं आहे. 3 पॅरल लाईन मारायच्या समांतरावरती आणि मग त्याच्यामध्ये आपण फॉन्ट टाकू शकतो. किंवा इथं स्टँडर्ड ग्राफ जर आपण घेतला, तुम्ही फर्स्ट इयरला कदाचित ड्रॉइंगमध्ये हे काढलेलं असावं, तर या टाईपचं लेटरिंग अपेक्षित आहे. नाव what are the sizes? Now main title and drawing number. So size of lettering and numericals 6, 8, 10 and 12 म्हणजे 6, 8, 10 किंवा 12 mm त्याचा साईज असणं अपेक्षित आहे. सबटायटल्स अँड हेडिंग्स मी आता सांगितलं तसं तुम्हाला आता बिल्डिंग ड्रॉइंगच्या शीट्समध्ये आपण ज्यावेळेला प्लॅन काढणार, एलिव्हेशन काढणार किंवा क्रॉस सेक्शन, साईड प्लॅन हे जे लिहिणार आहे आपण त्याचं साईज पाहिजे 3, 4, 5 आणि 6. त्याच्यानंतर नोट्स, शेड्यूल म्हणजे शेड्यूल ऑफ डोर्स अँड विंडोज. देन मटेरियल्स अँड डायमेन्शन्स. दीज आर अराउंड अबाउट 2, 3, 4 अँड 5 mm साईज. आता लेटरिंग करत असताना काय करायचं आहे किंवा काय काळजी घ्यायची आहे? अवॉइड गॅप्स इन इंटरसेक्शन ऑफ स्ट्रोक्स. म्हणजे आपण ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला मध्येच पेन्सिल थांबवायची नाही. तो स्ट्रोक आहे तो कंप्लीट करायचा. अवॉइड पेन्सिल बिकमिंग टू डल. म्हणजे पेन्सिल डल होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि अवॉइड फुल्ली लेटर फॉर्म्स. आता इथं तुम्हाला एक सूचना दिली आहे बघा. रोटेट पेन्सिल कंटिन्युअसली बिटवीन स्ट्रोक्स टू कीप युनिफॉर्म पेन्सिल पेंट. म्हणजे टोक जर व्यवस्थित राहायचं असेल तर लिहित असताना पेन्सिल रोटेट केली आपण बोटामध्ये तर आपलं लेटरिंग प्रॉपर होतं. आता इथं जे सायझेस दिलेले आहेत ABCD हे तुम्ही प्रत्येक साईजमध्ये फॉर एक्झाम्पल 6, 8, 10 अँड 12 पैकी 10 mm मध्ये, 6 mm मध्ये आणि 4 mm मध्ये अशा 3 प्रकारे तुम्ही तुमच्या जे स्केचबुक आहे त्या स्केचबुकमध्ये ABCD आणि त्याच्यानंतर जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स तुम्हाला घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर आपण स्केल बघायचं आहे. बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग ह्याच्यामध्ये आपण जे स्केल वापरतो. सो इट इज 1:200, 1:20, 1:10, 1:5, 1:2 आणि 1:1. आता याच्यामधलं 1:200 दिस इज फॉर सबमिशन अँड वर्किंग ड्रॉइंग. 1:20 used for large scale drawing. 1:10 is also for large scale drawings and general drawings. And 1:5 and 1:2 and 1:1 are in large details.
आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्केल? सो 1:200 म्हणजे 1 mm जर आपल्या ड्रॉइंगवरती असेल तर ॲक्च्युअलमध्ये ते किती असणार आहे? 200 mm इन ॲक्च्युअल. सो 1:20. आता इथं पुढं तुम्हाला जे दिले 5 mm बरोबर 1 mm किंवा 50 mm बरोबर 1 मीटर, 100 mm बरोबर 1 मीटर, 200 mm बरोबर 1 मीटर, 500 mm बरोबर 1 मीटर आणि फुल साईज. तर तुम्ही लक्षात ठेवत असताना एकास 200 किंवा एकास 20 एकास 10 हे जे स्केल आहे हे स्केल घेत असताना दोन्हीकडच्या बाजूर समान घेतले आपण. सो 1 mm इज इक्वल टू 200 mm इज द ॲक्च्युअल स्केल. 1:20 मीन्स 1 mm इज इक्वल टू 20 mm. इन थर्ड केस 1:10 मीन्स 1 mm इज इक्वल टू 10. म्हणजे दोन्हीकडचे डायमेन्शन्स आपण जर समान घेतले तर आपल्याला स्केल समजणं हे सोपं पडणार आहे. Now what is the definition? So any scale is called as engineering scale and it is measuring distance and transferring measurement fixed ratio of length. म्हणजे actual for the preparation of submission and working drawing the following scale shall be used. Other scales for the preparation of different types of drawings are given in IS 962 1967. म्हणजे मी आता जे सांगितले ह्याच्याप्रमाणे स्केल आपल्याला वापरायचं. सो 1:200 किंवा एकास 100 किंवा एकास 200. लार्ज स्केलसाठी आपण एकास 50 किंवा एकास 20 याप्रमाणे स्केल घेऊ शकतो. आणि जिथं डिटेल्स काढायचे आहेत त्या ठिकाणी 1:5 1:2 किंवा फुल साईज आपण काढू शकतो. ॲक्च्युली फुल साईज हे काढत असताना फर्निचरचं जर साईज असेल MM मध्ये, म्हणजे समजा प्लायवूडचा क्रॉस सेक्शन आपण काढायचं किंवा डोअरचा क्रॉस सेक्शन काढायचं, त्या केसमध्ये आपण ॲक्च्युली 1:1 किंवा 1:2 स्केल वापरू शकतो. अदरवाईज वी आर युझिंग 1:100, 50, 200, 20 अँड 10. आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे, सो रीडिंग ऑफ अवेलेबल अमोनिया प्रिंट ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग. म्हणजे एखादी एक्झिस्टिंग बिल्डिंगचं ड्रॉइंग तुम्हाला जर दिलं तर ते ड्रॉइंग वाचायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि हे तुम्हाला त्या स्केचबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी एखाद्या आर्किटेक्टचा प्लॅन तुम्ही अवेलेबल करायचा आहे तुमच्या ग्रुपमध्ये 4 किंवा 5 विद्यार्थ्यांच्यामध्ये. 1 किंवा 2 शीट्स त्या तुमच्या सबमिशनमध्ये लावायचे आहेत. ते लावत असताना किंवा ते ड्रॉइंग वाचत असताना काय काय बघायचं आपल्याला, तर टीचर शुड procure 4 to 5 different ammonia prints of residential building and explain the features and ask the students to read from the drawing. Question should be like this. म्हणजे त्या ड्रॉइंगमध्ये तुम्ही स्वतःलाच विचारा की व्हॉट इज द स्केल ऑफ ड्रॉइंग. म्हणजे त्या ड्रॉइंगमध्ये स्केल कुठलं वापरलं. आता स्केल कुठलं वापरलं म्हटल्यानंतर मग अशी तुम्ही बघितलं. सो स्केल व्हेरीज फ्रॉम 1:1 टू 1:200. म्हणजे यापैकी त्या ड्रॉइंग शीटमध्ये कुठलं स्केल आपण वापरलेलं आहे. ॲक्च्युली ड्रॉइंग शीटमध्ये मिनिमम 2 वेगवेगळे स्केल तुम्हाला दिसतील. वन इज फॉर प्लॅन एलिव्हेशन क्रॉस सेक्शन, सेकंड इज फॉर साईट प्लॅन किंवा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी जे आपण ब्लॉक डायग्रॅम बनवतो त्यासाठी जे लागणारं स्केल आहे ते वेगळं असतं. सो पर्टिक्युलरली फॉर प्लॅन एलिव्हेशन सेक्शन द स्केल इज 1:50 और 1:100 आणि फॉर साईट प्लॅन इट इज 1:200. So you should ask yourself what is the scale of drawing and you should write the answer. Where is it indicated? म्हणजे स्केल कुठं लिहायचं आहे आपल्याला किंवा कुठं लिहिलेलं आहे त्याची जी स्पेस आहे ती स्पेस. आता युजली तुमची जी नेमप्लेट असते राईट साईडच्या कॉर्नरला त्याच्यावरती स्केल लिहिणं अपेक्षित आहे मेन ड्रॉइंगचं. आणि साईट प्लॅनला मात्र साईट प्लॅनच्या बॉटमला जिथं आपण साईट प्लॅन असं लिहितो सब टायटल देतो त्या टायटलच्या खाली ते स्केल लिहिणं. आणि बाकीचं स्केल असेल ते सगळ्या शीटमध्ये जे तुमचं ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगसाठी एकच असणार आहे. व्हॉट आर द डिफरंट डिटेल्स गिवन इन द नेम प्लेट.
आता नेमप्लेट म्हणजे मी नंतर एक्सप्लेन करणार आहे. तर राईट साईडच्या कॉर्नरमध्ये काय काय किंवा कोणाकोणाची नावं तिथं लिहिलेली आहेत. फेअर इज द नॉर्थ, नॉर्थ साईड कुठं आहे किंवा कुठल्या डायरेक्शनला तुम्ही नॉर्थ डायरेक्शन लिहिलेलं आहे. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ नॉर्थ डायरेक्शन्स. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स म्हणजे नॉर्थ डायरेक्शनचा इम्पॉर्टन्स काय आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय समजतं हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये वेन वी आर गोइंग टू स्टडी प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की नॉर्थ डायरेक्शन कशासाठी वापरतात. युजली नॉर्थ डायरेक्शनमुळं तुम्हाला ओरिएंटेशन म्हणजे आपण कुठल्या दिशेला आहोत, आपल्या प्लॉटच्या कुठल्या दिशेला रोड आहे हे जे आपल्याला कळणार आहे हे नॉर्थ डायरेक्शन फायनल केल्यानंतर कळणार आहे. देन रीड द कन्स्ट्रक्शन नोट्स. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन इन कन्स्ट्रक्शन नोट्स. कन्स्ट्रक्शन नोट्स म्हणजे नेमप्लेटच्या वरच्या बाजूला आपण ती जी बिल्डिंग आहे त्याचा जो क्रॉस सेक्शन काढतो त्या क्रॉस सेक्शनमध्ये जेवढ्या बाजू किंवा जेवढा भाग आपल्याला दिसतात, जेवढे ॲटम दिसतात त्या ॲटमचं शॉर्ट डिस्क्रिप्शन आपण लिहिलं असतं. फॉर एक्झाम्पल बेड कॉन्क्रीट, बेड कॉन्क्रीटचा थिकनेस किती आहे आणि त्याचं प्रपोर्शन काय. फॉर एक्झाम्पल PCC फॉर बेड कॉन्क्रीट in M10. So what is M10? So it is 1:4:8 or 1:5:10. आणि what is the thickness of the bed concrete. तर अशा पद्धतीनं जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स रीड द कन्स्ट्रक्शन नोट्स. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन इन कन्स्ट्रक्शन. देन रीड द शेड्यूल ऑफ डोर्स अँड विंडोज. व्हॉट इन्फॉर्मेशन डज इट कंटेन. आता शेड्यूल ऑफ डोर्स विंडोज म्हणजे काय तर आपण आपल्या प्लॅनमध्ये जे वेगवेगळे डोर्स आणि विंडोज दाखवले आहेत त्याचा आपण शेड्यूल करतो आणि त्या शेड्यूलमध्ये कुठली इन्फॉर्मेशन असणार आहे. फर्स्ट इज नोटेशन. फॉर एक्झाम्पल इफ देर इज अ डोअर then the notation is D or D1 or D2. The second column is size. म्हणजे त्या दरवाजाचा साईज काय. सो इट वेरीज फ्रॉम 1:2.1 or 1:2 or 1:1.8. So the maximum height, usually the general height of door is 2.1 meter and it varies from 1.8 to 2.1 meter while width is 0.8 to 1.1 in residential building. Then how many floor does the building have? How many rooms? आता या ठिकाणी तुम्हाला जर प्लॅन तिथं ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर असे जर प्लॅन्स असतील तर त्याच्यावरून तुम्हाला ती इमारत किती मजली आहे किंवा क्रॉस सेक्शनवरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल किती मजली इमारत आहे आणि हाऊ मेनी रूम्स, किती रूम्स त्या इमारतीमध्ये आहेत किंवा त्या प्लॅनमध्ये आहेत. व्हॉट इज द साईज ऑफ हॉल, किचन, बेडरूम, WC, बाथ एक्सेट्रा. म्हणजे त्या ठिकाणी त्या प्लॅनमध्ये ज्या रूम्स आहेत त्याचे सायजेस काय आहेत. सी द एलिव्हेशन. व्हॉट मेन डज इट शूज. म्हणजे एलिव्हेशन बघितल्यानंतर व्हॉट मेन डिटेल्स डज इट शोज म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला महत्त्वाचं काय समजतं. सो द फ्रंट एलिव्हेशन गिव्स द इलिजन्स किंवा ॲपिअरन्स. ती इमारत पुढून बघितल्यानंतर कशी दिसणार आहे ह्याच्याबद्दलचं नॉलेज आपणाला एलिव्हेशनकडून मिळतं. देन रीड द सेक्शन. रिलेट द सेक्शन लाईन ऑन प्लॅन with the section shown by going from one end of the section line to the other, observing how section is drawn wall by wall, feature by feature. Note walls continue up to the foundation or how the column continue in the section. आता क्रॉस सेक्शन बघत असताना जो तुम्हाला जे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की सेक्शन लाईन, तर ती सेक्शन लाईन आपण जर फॉलो केली तर लेफ्ट साईडवरूनच आपण सुरुवात करतो ड्रॉईंग काढण्यासाठी. पहिल्यांदा एखादी वॉल क्रॉस केली असेल तर ती वॉल ड्रॉईंगमध्ये काढत असताना राईट फ्रॉम फाउंडेशन टू वरती जितके मजले असतील तितक्या मजल्यापर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यामध्ये विंडो कट केली असेल किंवा डोअर कट केले असेल किंवा लिंटल कट करत असेल, बीम कट झाला असेल तर ते डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि यू शुड ऑब्झर्व दॅट. देन ऑब्झर्व द डायमेन्शन्स. डज द डायमेन्शनिंग शो द ॲक्च्युअल मेजरमेंट ऑर द स्केल्ड डाऊन मेजरमेंट्स. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल मेजरमेंट किंवा ॲपिअरन्स ते इमारतीचं किंवा प्लॅनचं जे काही आहे ते
ड्रॉईंगमध्ये डायमेन्शन घेतलेले जे आहेत ते डायमेन्शन्स ॲक्च्युअल आहेत का स्केलप्रमाणे घेऊन ते कन्वर्ट केलेले आहेत, ह्याचं सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. देन ऑब्झर्व ऑल हिडन लाईन अँड सेंटर लाईन्स, फाइंड आउट व्हॉट ईच ऑफ दीज रेफर्स. म्हणजे हिडन लाईन कुठं कुठं वापरलेत बघा. युजली आपण प्लॅनमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलं तसं, इफ देर आर प्रोजेक्शन्स ऑफ रूप्स, म्हणजे रूपचं स्लॅबचं प्रोजेक्शन असेल किंवा मँगलोर टाईल्स किंवा ए सी शीट्स असतील तर त्याचं प्रोजेक्शन असेल तर ते आपण हेडर लाईननं दाखवतो. त्याच्यानंतर आपण खिडकीवरती जी छज्जा टाकतो त्याचं प्रोजेक्शन दाखवलं आहे, ते प्रोजेक्शन आपण हिडन लाईन दाखवतो. देन सेंटर लाईन, समजा भिंतीचे सेंटर लाईन्स मार्क केले असतील तर त्या सेंटर लाईन्स त्या ठिकाणी तुम्हाला असू शकतील. सो फाइंड आउट टू व्हॉट ईच ऑफ दिस रेफर्स, म्हणजे कशासाठी कुठल्या कारणासाठी या लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. देन ऑब्झर्व द प्लेसमेंट ऑफ टायटल्स अँड देअर लेटरिंग, म्हणजे त्या शीटमध्ये टायटल कुठं लिहिलेलं आहे आणि त्याचं लेटरिंग कुठल्या पद्धतीने केलं आहे हे सुद्धा बघायचं आहे. देन ऑब्झर्व द लेआउट ऑफ प्लॅन, एलिव्हेशन सेक्शन, फाउंडेशन प्लॅन, ब्लॉक प्लॅन, साईट प्लॅन एक्सेट्रा, म्हणजे सीटवरती कुठल्या भागामध्ये कुठल्या एरियामध्ये प्लॅन काढला आहे, कुठल्या एरियामध्ये एलिव्हेशन आहे, कुठल्या भागामध्ये सेक्शन आहे, कुठल्या एलिव्हेशन भागामध्ये फाउंडेशन प्लॅन आहे. ब्लॉक प्लॅन मीन्स टू कॅल्क्युलेट द एरिया यू शुड नीड ब्लॉक प्लॅन, म्हणजे जो बिल्टअप एरिया आहे त्या बिल्टअप एरियाप्रमाणे आपण ब्लॉक तयार करतो आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करतो. साईट प्लॅन इज युजली फॉर प्लॉट अँड द लोकेशन ऑफ बिल्डिंग इन इट, म्हणजे तुमचा प्लॉट आणि त्या प्लॉटमध्ये तुम्ही जी इमारत बांधताय ती इमारत बांधलेली जो प्लॅन आहे तो प्लॅन त्याच्यामध्ये आत असणार आहे, म्हणजे फक्त त्याची आउटलाईन असणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला साईड मार्जिन्स मार्क करून आपल्याला साईड प्लॅन दाखवायचं असतं. आता ह्यातला लास्ट जो पॉईंट आहे, सो दॅट इज कॉम्पोजिशन ऑफ ड्रॉइंग्स रिक्वायरमेंट ऑफ सबमिशन वर्किंग अँड डिटेल ड्रॉइंग. Now submission drawings are prepared with the scale 10 mm is equal to 1 meter. Hence all the required views shall be arranged on one sheet continuously. Now title block or total जो आपली शीट आहे ही याप्रमाणे असेल आणि या सीटमध्ये कुठल्या बाजूला काय द्यायचं आहे बघा. सो इट इज ॲट राईट हँड बॉटम कॉर्नर this should be contain name of drawing, number, date of preparation, prepared by, checked by, scale, name of architect etc. The typical title block are as shown in figure, जे खाली जे फिगर दाखवलं आहे त्या फिगरप्रमाणे तुमचं शीटमध्ये अरेंजमेंट असणं आवश्यक आहे. सो इन लेफ्ट कॉर्नर बॉटमला प्लॅन, त्याच्यावर एलिव्हेशन आणि त्याच्यावरती जर समजा 2 सेक्शन असतील तर ते एलिव्हेशनच्या वरती एक सेक्शन आणि परत त्याच्या राईट साईडला दुसरा सेक्शन. त्याच्यानंतर लोकेशन प्लॅन. लोकेशन प्लॅन म्हणजे आपला जो प्लॉट आहे हा प्लॉट समजा एखाद्या कॉलनीमध्ये असेल तर त्या कॉलनीचा लेआउट या ठिकाणी आपण काढतो आणि त्या ठिकाणी आपला प्लॉट मार्क करतो. देन साईट प्लॅन म्हणजे आपलाच प्लॉट आणि त्याच्यामध्ये आपली इमारत. देन शेड्यूल ऑफ डोर्स विंडोज हे मधल्या पार्टमध्ये येतील. देन ब्लॉक प्लॅन आणि एरिया स्टेटमेंट त्याच्या खालती येईल. देन कन्स्ट्रक्शन नोट्स या राईट साईडला येतील आणि त्याचं टायटल जे आहे शीटचं टायटल ते त्याच्या खाली येईल. युजली आता इथं जे खाली आपण बघतो आहे तो डिटेल पार्ट्स. सो कॉम्पोजिशन ऑफ सबमिशन ड्रॉइंग, फाइंड द साईज ऑफ ईच ब्लॉक रिक्वायर्ड for plan elevation section with the scale of 1:100 that is 10 mm is equal to 1 meter. म्हणजे जे ड्रॉइंग काढायचं आहे ते ड्रॉइंग आपल्याला एकाच 100 या स्केलनं काढायचं आहे. सो दॅट इज 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आता हे ड्रॉइंगचं टायटल जे आपण राईट साईडला जो ब्लॉक काढणार आहे त्या ब्लॉकमध्ये काय केले बघा, 15 + 10 + 15 + 10 म्हणजे 15 × 25 आणि 25 50 50 किंवा 5 सेंटीमीटर त्याची उंची पाहिजे आणि लांबी 15 सेंटीमीटर पाहिजे.
आणि एवढ्या साईजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दाखवायचे बघा, 50 सेंटीमीटर बाय 150 mm. सो स्केल, हे जे स्केल असेल हे स्केल मेन स्केल असेल, म्हणजे त्या ड्रॉईंगमध्ये जे आपण मेनली प्लॅन एलिव्हेशन सेक्शन काढले आहेत त्याचं स्केल या ठिकाणी दिलेलं असेल. देन रिव्हिजन्स, देन टायटल ऑफ ड्रॉईंग, म्हणजे इथं समजा रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर प्रपोज्ड रेसिडेन्शियल बिल्डिंग फॉर सो अँड सो ॲट गारगोटी ॲट मिळकत नंबर किंवा प्लॉट नंबर सो अँड सो, आणि त्या कॉलनीचं नाव असेल तर त्या कॉलनीचं नाव असेल. द नेम ऑफ ऑफिस, ड्रॉन, DRN ड्रॉन म्हणजे ज्या व्यक्तीनं ड्रॉईंग काढले त्याचं नाव. TRD म्हणजे ज्यानं ट्रेसिंग केलेलं आहे त्याचं नाव त्या ठिकाणी येईल. आणि CHD म्हणजे ज्यांनी ते ड्रॉईंग चेक केलं त्याचं नाव त्या ठिकाणी. म्हणजे एखाद्या आर्किटेक्ट ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये आर्किटेक्ट वैयक्तिक सगळं ड्रॉईंग काढत नाहीत, त्यांच्या ड्राफ्ट्समन असतात आणि त्या ड्राफ्ट्समनच्या मदतीनं ते ड्रॉईंग काढलं जातं. सो DRN ड्रॉन बाय, ट्रेस्ड बाय आणि चेक्ड बाय, हे 3 वेगळी वेगळी नावं येतील. त्यांना आर्किटेक्टचं नाव असेल किंवा त्या फर्मचं नाव असेल. डेट, ज्या डेटला ते ड्रॉईंग काढलेलं आहे, आणि ड्रॉईंग नंबर. समजा तुमची रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर त्याच्यामध्ये ड्रॉईंग नंबर किंवा ड्रॉईंग त्या ऑफिसमध्ये समजा आपण जसं पत्रामध्ये आउटवर्ड नंबर टाकतो किंवा इनवर्ड नंबर टाकतो अशा पद्धतीचं ड्रॉईंग नंबर असतील. अदरवाईज तुमच्याच एकाच बिल्डिंगचे ड्रॉईंग नंबर 1, 2, 3, 4, फॉर एक्झाम्पल एक सबमिशन ड्रॉईंगला 1 आणि डिटेल समजा रोड तुम्हाला त्या बंगल्यामधले बाकीचे काही डिटेल्स पाहिजे असतील तर त्या डिटेल्ससाठी 2, 3, 4, 5, 6 म्हणजे जेवढे तुमचे ड्रॉईंग्स येतील तेवढे नंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येतील. आता सेकंड जो पार्ट आहे हा सेकंड पार्ट सेम आहे. इथं सुद्धा तुम्हाला स्केल, नेम ऑफ ऑफिस, ड्रॉन बाय, ट्रेस्ड बाय, चेक्ड बाय आर्किटेक्ट, त्याचे सिग्नेचर. इथं जो ब्लॉक आहे तो 15 दुनी 30, 40, 15, 15 या टाईपचा आहे. म्हणजे ह्या वरच्यापैकी दोन्हीपैकी एका साईजनं तुम्ही काढणं अपेक्षित आहे. इथं तिसरा जो पार्ट आहे या पार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल, इथं मध्ये लाईन मारली आहे बघा, ब्रेक लाईन त्याला म्हणतो आपण. सो नॉर्थ जी आहे ती राईट साईडच्या कॉर्नरला आहे. त्याच्यानंतर नोट्स असतील, कन्स्ट्रक्शन नोट्स. देन टायटल ऑफ ड्रॉईंग, डिटेल्स गिवन इन द ड्रॉईंग. डिटेल्स गिवन इन द ड्रॉईंग म्हणण्यापेक्षा तिथं काय असेल तुमचं फाउंडेशन प्लॅन. समजा त्या ड्रॉईंगचं नाव असेल फाउंडेशन प्लॅन तर फाउंडेशन प्लॅन असेल. सबमिशन ड्रॉईंग असेल तर सबमिशन ड्रॉईंग असेल. वर्किंग ड्रॉईंग असेल तर वर्किंग ड्रॉईंग असं नाव असेल. देन स्केल अगेन ड्रॉन बाय, चेक्ड बाय, त्याची सिग्नेचर, आणि डेट आर्किटेक्चर किंवा इंजिनियरचं नाव किंवा शिक्का, त्याची सिग्नेचर, अँड देन ड्रॉईंग नंबर. आता नाव डिफरन्शिएट बिटवीन लोड बेरिंग अँड फ्रेम स्ट्रक्चर हे ऑलरेडी BCAमध्ये झालेलं आहे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. लोड ऑफ स्ट्रक्चर इज ट्रान्सफर्ड टू सॉईल थ्रू फुटिंग with the help of wall in case of load bearing. Frame structure मध्ये load of structure is transferred through columns. Now second, 2 4 stories building can be constructed in case of load bearing, while in frame structure multi-storied more than 50 story building can be constructed. Then in case of load bearing, hard strata available at shallow depth. In case of frame structure suitable in any type of strata at any depth. म्हणजे आपल्याला लोड बेरिंग स्ट्रक्चर करायचं असेल तर हार्ड स्ट्राटा वरती असेल जेवढ्या लवकर, किंवा शालो कमी उंचीला असेल, कमी डेप्थला असेल तर त्या ठिकाणी आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर करतो. इन केस ऑफ फ्रेम स्ट्रक्चर देर इज नो प्रॉब्लेम व्हॉट्सएवर. देन लोड बेरिंगमध्ये लेस फ्लोअर एरिया अवेलेबल ड्यू टू थिक वॉल्स. मोठ्या किंवा रुंदीच्या भिंती असल्यामुळं आपल्याला आतला जो कार्पेट एरिया किंवा युजेबल एरिया आहे तो कमी मिळतो. इन केस ऑफ फ्रेम स्ट्रक्चर मोर फ्लोअर एरिया ड्यू टू थिनर वॉल्स. द लोड बेरिंग इज अलाउड अप टू 4 stories, while frame structure allowed for multi-story
construction possible. Then speed of construction, slow and time consuming construction, fast and speedy construction in case of frame structure. Then economical up to 2 stories, economical for multi stories. त्याच्यानंतर लास्टचे जे पॉईंट्स आहेत ते इन केस ऑफ लोड बेरिंग लेस फ्लेक्झिबल ड्यू टू लोड बेरिंग, म्हणजे आपणाला ड्रॉईंगमध्ये जादा बदल करता येत नाहीत. जसा खालचा फ्लोर असेल शक्यतो तसाच फ्लोर आपण वरती घेतो. पण इन केस ऑफ फ्रेम स्ट्रक्चर फ्लेक्झिबल ड्यू टू वॉल्स सर्विंग ॲज पार्टिशन वॉल, म्हणजे आतल्या ज्या वॉल्स आहेत त्या पार्टिशन वॉल असतात आणि त्याच्यामुळं ते आपण इकडे तिकडे हलवू शकतो किंवा रूमचा साईज आपण प्रत्येक फ्लोअरला चेंज करू शकतो किंवा चेंजेस करू शकतो. आणि द लास्ट susceptible to vibration due to machines and earthquakes, withstand machines vibrations and earthquake force if provision made in design. म्हणजे इन केस ऑफ लोड बेरिंग स्ट्रक्चर ही बिल्डिंग अर्थक्वेकसाठी किंवा समजा आपण एखादं मशीन असेल वर्कशॉपसाठी आपण लोड बेरिंग बिल्डिंग बांधलं असेल तर त्याचं व्हायब्रेशन तुम्हाला भिंतीमध्ये जाणवतील, पण आर सी सी स्ट्रक्चरमध्ये मात्र ते जाणवणार नाहीत, कारण आपण आर सी सी डिझाईन करत असताना त्याची काळजी घेतली असते किंवा अर्थक्वेक जो झोन आहे तुमचा तो झोन आपण विचारात घेतलेला असतो. नाव रिव्ह्यू क्वेश्चन्स, राईट द नेम्स ऑफ इन्स्टॉलेशन सिम्बॉल्स गिवन बिलो. इथं तुम्हाला डोअर, त्याच्यानंतर राऊंड डोअर, फॅन, त्यानंतर शॉवर असे काही स्केचेस देखील दिलेले आहेत. Then sketch any 4 types of lines. Draw conventions for following lines: center line, visible line, hidden line, section line. Draw convention for the following: dimension line, extension line, pointer, arrow. And draw symbols used in civil engineering drawing. Draw symbols used in electrical. And draw symbols used in sanitary pictures. आता खालचा जो प्रश्नांचा पार्ट आहे हा यावेळी तुम्हाला येणार नाही, तर या टॉपिकवरची MCQ तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये अवेलेबल होतील. इथं आपण टॉपिक नंबर 1 संपवतो आहे. ओके, गुड बाय.